नमस्कार, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। तर आजची एकदम महत्त्वाची न्यू अपडेट आहे। अंगणवाडी सुपरवायझर भरती प्रक्रिया 2025ला आता लगेच सुरुवात होणार आहे आणि फॉर्म पण ऑनलाईन भरणं सुरू होणार आहे। तर त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणू। तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे याच पद्धतीच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। जाणून घेऊ कागदपत्रांची यादी। नंबर 1 आहे 10वीचे प्रमाणपत्र, नंबर 2 12वीचे प्रमाणपत्र, नंबर 3 पदवी प्रमाणपत्र म्हणजे इथे तुमचं ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे, आणि नंबर 4 कास्ट सर्टिफिकेट, नंबर 5 आहे नॉन क्रिमिनल, नंबर 6 आहे आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड, आधार कार्ड तर आवश्यकच असते, नंबर 7 आहे डोमेसाईल सर्टिफिकेट, नंबर 8 मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट, हे लग्न झालेल्या महिलांसाठी आवश्यक आहे, नंबर 9 आहे MSc आणि नंबर 10 आहे अनुभव सर्टिफिकेट। अंतर्गत भरती असल्यामुळे अनुभव सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, आणि नंबर 11 आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र। तर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा एक प्रिंट येते, ते भरून आपल्याला द्यावं लागते। यामध्ये आपल्याला 2 आपत्ती आहे आणि आपली माहिती खरी आहे अशी माहिती दिलेली असते। आपले पूर्ण नाव वगैरे टाकून साईन करून हे ऑनलाईन फॉर्म बरोबर हे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं असते। मॅरेज सर्टिफिकेट लग्न झालेल्या महिलांसाठी कंपल्सरीच असते, तर ते असणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या नावामध्ये लग्न झाल्यानंतर चेंज होतो, आणि जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा वडिलांच्या इकडचं आपलं नाव असते, त्यामुळं लग्न झालेल्या महिलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे। मॅरेज सर्टिफिकेट 8 ते 10 दिवसामध्ये आपण काढू शकतो आणि याला खर्च पण जास्त लागत नाही, आणि गॅझेट जर काढायला गेलं तर गॅझेटला 1 महिना लागतो आणि गॅझेटला खर्च पण जास्त लागतो, म्हणून मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढलं नसेल तर नक्की काढून घ्या। ही भरती प्रक्रिया अंतर्गत असल्यामुळं ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्याच यामध्ये फॉर्म भरू शकतात, आणि त्यांना किमान 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेलच तर ते सुद्धा इथे बंधनकारक आहे। तर ही होती आजची कागदपत्रांविषयी महत्त्वाची माहिती। या कागदपत्रांपैकी सगळेच कागदपत्र जर तुमच्याजवळ असतील तर फारच चांगलं, तुम्हाला फॉर्म भरायला सोपं जाईल, आणि जर एखादा कुठलाही डॉक्युमेंट नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, आपला वेळ वाया जात नाही, आपलं काम लवकर होते। तर अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटू तर मग नेक्स्ट व्हिडिओ। धन्यवाद।